रामकृष्ण हरी. मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रहो, आपण आज जो व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओचं आजचं टायटल आहे ही वेळ पण निघून जाईल. ही वेळ पण निघून जाईल. माणसाचा जन्म झाल्यापासून माणूस मृत्यूपर्यंत अनेक संकटाला त्याला सामोरं जावं लागतं, परंतु सामोरं जात असताना त्याच्या मनाचं कधीतरी हे खच्चीकरण होत असतं आणि हे खच्चीकरण होत असताना कुठंतरी मनाच्या भावना दुखावल्या जातात, अपसेटपणा येतो, नर्वसपणा येतो. आता वाटतं की हे जीवन नकोस आहे. परंतु मित्र हो, हे सर्व गोष्टी आपल्यासाठी एक उच्चोन्नती, एक प्रतिस्पर्धी, एक आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी होण्यासाठी हे असतात. ही वेळ पण निघून जाईल, फक्त हार मानू नका. कुठल्याही वेळेला काळ, वेळ, संधी, संयम ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एखाद्या वेळेस आपण जर एखादी परीक्षा देत असलो, त्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यश आलं नाही आणि अपयश आलं तर आपण वेगळं कधीही पाऊल उचलायचं नाही, कारण ती वेळ ही निघून जात असते. ही वेळ पण निघून जाईल. कुठलाही एखादा व्यक्ती जीवन जगत असताना त्या व्यक्तीनं आयुष्यात पाहिलेले जे स्वप्न असतात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला आतोनात हे प्रयत्न करावं लागतात, त्यासाठी कष्ट करावं लागतात, त्यासाठी काही नियम लागतात, त्यासाठी काही दिशा ठरवावं लागतात आणि काही दिनचर्या ठरवावं लागतात आणि त्यानुसारच त्याचं हे पुढील आयुष्य 100% बनत असतं. मग हे करत असताना आपल्याला कधी कधी वाटतंय की आपला जन्म खूप गरीब कुटुंबात झाला, आपण कशा पद्धतीनं पाहिजे होतो, आपल्याला पाहिजे ते प्रमाणात यश येत नाही, दुसऱ्याची श्रीमंती बघून आपल्याला कधीतरी वेगळं वाटतं आणि ही वेळ कशा करता आपल्यामुळं आली, हे आपल्यावर का वेळ आली, हे प्रत्येकाला आयुष्यामध्ये हे प्रसंग येत असतात. परंतु हे जे प्रसंग असतात मित्र हो, हे निघून जात असतात. ह्याच्यामध्ये कुठलाही वेळ काळ ह्याला लागत नाही. जसे वाऱ्यानुसार येतात, वाऱ्यानुसार निघून जातात. परंतु ह्या वेळेमध्ये सर्वात महत्त्वाचा आपण संयम हा पाळायला पाहिजे. जर एखाद्या वेळेस आपण आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही गोष्टी ठरवलेल्या असतात, काही नियम ठरवलेले असतात आणि त्यानुसारच आपण पुढे जात असतो. प्रत्येक व्यक्तीला हे वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपलं खूप चांगलं व्हावं, सगळ्यांचंही चांगलं व्हावं आणि त्याबरोबर आपलंही चांगलं व्हावं. परंतु ह्या मनाच्या ज्या भावना असतात, ह्या मनाचा कलह असतो, हे वेगवेगळ्या स्वरूपातून निवडून असतो. परंतु हे सर्व करत असताना आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही नर्वसपणा आला, आयुष्यातला सर्व पैसा जरी संपला तरीही ती वेळ निघून जाते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष जरी तुमच्याकडे 1 रुपया जरी नसला तरीही माणूस जीवन हे 100% जगू शकते आणि त्याच काळामध्ये ती वेळ पण निघून जातं. त्यावेळेचा फायदा, त्यावेळेचा संधी, त्यावेळेचा नियम, त्यावेळेची दिशा ह्या सर्व घडून येत असतात आणि ती वेळ तशीच निघून जाते. परंतु त्या वेळेमध्ये आपण विचार हे पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार आपण करणे ही खूप काळाची गरज आहे आणि सकारात्मक विचार केल्यामुळं आयुष्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात पुढील घटना 100% या दिसून येतात आणि या सकारात्मकतेमुळेच आपल्या आयुष्यामध्ये पुढं चांगलं होणार आहे. कारण सकारात्मक ऊर्जा ही माणसाला एक नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास जसा महत्त्वाचा असतो त्यावेळेस देखील ही ऊर्जा आपल्याला अतिशय महत्त्वाची असते. कसं आहे, जीवनामध्ये सर्व व्यक्ती सारखेच विचारायचे नसतात, सर्वांचे गुण हे सारखेच विचारायचे नसतात. एकाच वर्गात मित्र शिकलेले जरी असले तरी पुढील जसं जसं वय वाढत जातं तसे तसे वेगवेगळ्या प्रसंगानुसार, वेगवेगळ्या वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची दिशा ही बदलीत असते. परंतु हे बदल होत असताना त्या व्यक्तीची जी धडपड असते, तडफड असते, कुठंतरी वाटतं की आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे, कशा तरी पद्धतीनं व्हायला पाहिजे. परंतु सर्वच गोष्टीमध्ये योग लागतात. योग जुळून आल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ह्या पूर्ण होत असतात. म्हणून त्या गोष्टीसाठी ही वेळ पण निघून जाईल. त्या वेळेमध्ये आपण चांगली संगत, चांगले विचार, चांगलं वाचन,
हे जपणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या वेळेस खूप नर्वसपणा झाला तर एखादा प्रवास करून येणे, निसर्गात जाणे, नवीन गोष्टी शिकणे आणि रोजचे रोज आयुष्यामध्ये एक नवीन एनर्जी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आळसपणा हा खूप वाईट असतो. सकाळ होत असते, उजळत असते, पक्षी झोपतात, आपण उठतो, सगळे उठत असतो. एक नवीन दिवस, नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी घेऊन आपण उठायचं असतो. नवीन संकल्प, नवीन ध्येय. हे जीवन खूप सुंदर आहे आणि या जीवनामध्ये अनेक संकटे येतात, सगळ्या गोष्टी येतात, परंतु ती वेळ पण निघून जाते. काही वेळेस तुमच्याकडे 1 रुपया जरी नसला तरी पॉझिटिव्ह थिंकिंगनं मार्ग काढत पुढं जाणं ही काळाची गरज आहे. परंतु त्या वेळेमध्ये डोक्यामध्ये कुठलेही वाईट विचार न करता ती वेळ पण निघून जात असते. फक्त त्याच्यामध्ये संयम पाळणं काळाची गरज आहे. चांगल्या विचारानं, चांगल्या संगतीनं हे 100% होणार आहे. ज्या महाराष्ट्रातील सर्व संतांनी आपल्याला जी त्यांची शिकवण दिली, जे आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्यांचं, अभंगाचं वाचन असेल, सर्व संतांचेच जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण वाचन करून त्या ग्रंथामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आणि आयुष्यामध्ये आपण त्या गोष्टीचा उपयोग हे 100% करायला पाहिजे. कारण एखाद्या वेळेस सर्व संपलंय म्हणून हताश न होता ती वेळ पण निघून जाईल. त्यावेळेस आपण संयम पाळणं काळाची गरज असते आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये काही दुःख असेल, काही प्रसंग असतील, काही अडीअडचणी असतील तर आपल्या जवळच्या मित्रापाशी आपण ती बोलून दाखवल्यानंतर 100% त्या हलक्या होत असतात आणि त्याच्यानुसारच आपण पुढं जायला पाहिजे आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला यश ते 100%च मिळणार आहे. त्यामुळं साधू संतांच्या शिकवणीनुसार शिक्षण क्षेत्रामध्येही आपण चांगल्या पद्धतीनं बदल ही होत आहे आणि बदल देखील आपल्याला घडवून आणता येतो. आता पूर्वीचा जर आपण काळ पाहिला, ज्यावेळेस काही पूर्वीचा काळ जो होता त्यावेळेस आपल्याला नीट असेल, जी असेल, NDA असेल, जीमध्ये मेन्स असेल, ॲडव्हान्स असेल, ह्या ज्या परीक्षा असतात डॉक्टर होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी, ह्या बऱ्यापैकी आपल्याला जास्त प्रमाणात माहीत नव्हत्या. परंतु काळानुसार हा 100% बदल होत आताच. ज्याप्रमाणे म्हणतो की आपण निसर्गामध्ये परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणेच आयुष्यामध्ये परिवर्तन देखील हा निसर्गाचा 100% नियम आहे. परिवर्तनानुसार आयुष्य माणसाचं क्षणाक्षणाला बदलत असतं, तेच आयुष्य राहत नसते. म्हणून ही वेळ पण निघून जाईल. पक्षी असतील, रात्र झोपतात, सकाळी उठून दिवसभर वणवण फिरून आपल्यासाठी चारा निर्माण करतात. त्याच प्रकारे भगवंतानं देखील आपल्याकरता अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत या ज्या मानवाच्या गरजा आहेत त्या निर्माण केलेल्या आहेत. त्या 100% प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहेतच, परंतु त्या दृष्टीनं त्या व्यक्तीचे प्रयत्न हे सतत चालू असणं काळाची गरज आहे. कारण प्रयत्न करणं हे 100% महत्त्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर माणसाला एकही जगात अशी गोष्ट नाही ती मिळू शकत नाही. त्यामुळं प्रयत्न अंती परमेश्वर जो आपण मन म्हणतो ते 100% बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीनं जर ठरवलं की आपल्याला DYSP व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, नायब तहसीलदार व्हायचे, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करायचे, तर आपण हे 100% करू शकतात. म्हणून ही वेळ पण निघून जाईल, फक्त ती वेळ जपायची. आयुष्यामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये नर्वसपणा येत असतो, निगेटिव्ह थिंकिंग येत असतात, बरेच विचार येत असतात. असं वाटतं की कधी आपल्याला आयुष्य नको वाटतंय, परंतु त्यावेळेस कुठंतरी प्रवास करायचा, कुठंतरी बदल करायचा, कुठंतरी काहीतरी वाचन करायचं, कुठंतरी एक चांगला मोटिवेशन स्पीच ह्या गोष्टी ऐकायच्या. ते लोक कसे जीवन जगत असतात, का नर्वस व्हायचं? ही जिंदगी पुन्हा मिळणार आहे का? नाही मिळणार. तुम्हाला अनमोल जे आयुष्य दिलेलं आहे त्या अनमोल आयुष्याचा तुम्ही एक भाग आहात. या पृथ्वी तलावर तुम्ही एक जीव आहात आणि एक जीवन जगत असताना त्याला कशा हाल अपेष्टा सहन करून हे जीव हा जिवंत राहत असतो, ह्या गोष्टी पाहण्याची गरज आहे आणि 100% बरोबर आहे. एखादा व्यक्ती कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तर प्रत्येकाला वाटतं की जीवन हे जगावं आणि जगलंच पाहिजे. ही वेळ पण निघून जात असते. एखाद्या वेळेस आपल्यावर गरीब परिस्थिती आली, गरीब परिस्थिती देखील वास्तव परिस्थिती स्वीकारून एक मनाला ठरवायचं की आपली परिस्थिती आता गरीब झालेलीच आहे, परंतु प्रयत्न करून ती सुधारण्याचा 100% आपण प्रयत्न करायचा. त्या गोष्टीसाठी वेळ जर दिला
सुधारण्यासाठीचा वेळ दिला तर आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा 100% सुधरू शकतो, त्यामध्ये कुठलंही दुमत नाही. म्हणून जीवन खूप सुंदर आहे. या जीवनामध्ये आनंदाने जगा, आनंदाने राहा. निसर्गामध्ये परिवर्तनाचा नियम 100% आहे. आपण कधीही मागे वळून पाहायचं नाही, पुढेच हे जायचं असते. आणि एखाद्याकडून अपेक्षा ठेवणं ह्या गोष्टी देखील आपण कुठं ठेवतो, परंतु अपेक्षाही ठेवताना कोणाकडून ठेवायची, कशा पद्धतीने ठेवायची या देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून संघर्ष करत राहणे, संघर्ष जिंकणे. म्हणून एक आपल्याला कविता पण म्हणावं लागते, कुछ किए बिना जे जे कार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. भविष्यामध्ये तुम्ही जर स्वप्न पाहिले, त्या स्वप्नामध्ये 100% आपण जिंकू शकतो. चिड़िया जब जाना लेकर भिंती पर चढ़ती है तो 100 बार गिरती है, लेकिन चढ़कर भी वो दाना अपना आप हासिल करती है. एक मुंगी जर आपण पाहिलं आणि त्या मुंगीकडे व्यवस्थित जर पाहिलं तर एका लाईनमध्ये चलून ते भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असते. 100, 200 आणि खूप वेळा ती चढते निसटते, परंतु एक लाईन तयार करून शेवटी ती यशस्वी हे 100% होते. म्हणजे छोट्याशा मुंगीपासून देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या शिकण्यासारख्या आहेत. प्रत्येक व्यक्तीपासून, प्रत्येक प्राण्यापासून, या पृथ्वीतलावर जे जे जीव आहेत त्या प्रत्येक जीवापासून आपल्याला खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जग एवढं सुंदर आहे की प्रत्येक निसर्गामध्ये गेल्यानंतर झाडाच्या पानाच्या पाहिल्यानंतर खूप अशा गोष्टी आपण 100% शिकू शकतो, पुढे जाऊ शकतो. त्यामुळे कुठलंही दुमत नाही. आणि या पद्धतीनं आपण आयुष्य जगलं, कुठंही नर्वस व्हायचं नाही, थकवा जाणवायचा नाही, आळस ठेवायचं नाही. रोज सकाळी 5 वाजता उठून आपलं सर्व थोडा व्यायाम करून, दिनचर्या बदलून, रोज ज्ञानेश्वरीच्या 5व्या, तुकोबांचा गाथांचे 5 अभंग निघून वाचूनच आपण बाहेर पडणं देखील ही खूप काळाची गरज आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला दिवसभर जी एनर्जी राहते ती पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या एनर्जीमुळं आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं हे जीवन 100% जगू शकतो. त्यामध्ये कुठलंही दुमत नाही. म्हणून सर्व करत असताना ही वेळ पण निघून जाईल, त्या वेळेवर आपण भान ठेवलं पाहिजे आणि त्या वेळेमध्ये संयम हा ठेवला पाहिजे. कारण रात्र होणार आहे, 100% उजळणार आहे. मग त्या रात्रीतून उजळण्यातून बराच वेळ गेलेला असतो आणि ते वेळेनुसार आपला जो प्रश्न असतो, ज्या गोष्टी असतात त्या 100% बदलत असतात. म्हणून ही वेळ पण निघून जाईल. मित्रहो, आयुष्य हे खूप सुंदर आहे. चांगला जगा, चांगलं राहा. आणि आता काही दिवसामध्ये 10वीच्या पण परीक्षा येत आहे. त्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. 12वीच्या विद्यार्थ्यांनाही खूप शुभेच्छा. अतिशय चांगल्या पद्धतीनं 2025 आपल्यासाठी अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं वर्ष आहे. या 2025मध्ये आपण जे स्वप्न पाहिलेले आहेत, 10वीच्या विद्यार्थ्यांनी 11वीला चांगला अभ्यास करून, 12वीला चांगला अभ्यास करून, पुढल्या 26-27मध्ये सर्वांना नीट GE जीवन मेन ॲडव्हान्स NDA ह्या परीक्षेमध्ये चांगलं उत्तम यश मिळून कोणी डॉक्टर होणार आहे, कोणी इंजिनियर होणार आहे, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमवणार आहे. आज जे 10वीचे विद्यार्थी आहेत ते 26ला कशा पद्धतीने त्यांचं पुढलं असे दूरदृष्टी खूप महत्त्वाची. म्हणून हे वेळ पण निघून जाणार आहे. फक्त वेळ ही निघून जात असते, पुढल्या वेळेचा 100% फायदा आपल्याला होणार आहे. आणि आता जे 12वीला आहेत त्या 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट GEचे फॉर्म भरलेलेच आहेत. त्यांनी आपली 12वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच आपल्याला नीट GEच्या ह्या NDAच्या ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना तयारीला लागायचं आहे. आणि आयुष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर जे पुढले आपले काही स्वप्न पाहिलेले असतील ते 100% पूर्ण करण्यासाठी याच्यातच जीवन घालायचं असतंय. नर्वस कधी व्हायचं नसते. दररोज चांगल्या एनर्जीनं, कारण हा वेळ, हा काळ परत येणार नाही, हा जन्म पुन्हा नाही. म्हणून ह्या गोष्टी सर्व करत असतात. आनंदाने राहणे, आनंदानं जगणे, हसणे, आणि हसण्यामुळं आपली एनर्जी वाढत राहते. चांगला संपर्क, नवीन संवाद, नवीन गोष्टी, नवीन मित्र, नवीन मैत्रिणी, नवीन पुस्तक वाचणे, नवीन निसर्ग पाहणे, नवीन गोष्टी करायच्या, कारण एनर्जी वाढत जाते. आणि म्हणून ही वेळ पण निघून जाईल. त्यामुळं कुठलंही टोकाचं पाऊल आयुष्यामध्ये कधीही करू नका. पॉझिटिव्ह थिंकिंग, वाचन करत असताना सकारात्मक गोष्टी वाचा, कारण त्यापासून आपल्याला खूप चांगला मोठा असा फायदा होतो. म्हणून जीवन जगत असताना या गोष्टीचा आपण 100% फायदा घ्यायला पाहिजे. म्हणून आपण एकच म्हणत असतो, ही वेळ पण
निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल. आणि निघून गेल्यानंतर आपण ह्या सर्व गोष्टीला मुकणार आहोतच. पुढं भविष्य आपल्याला खूप चांगलं आहे. त्या वेळेमध्ये संकट काय असेल तर संयमानं जगा, आनंदात राहा आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होत आणि पूर्ण 101% होणार आहे. त्यामुळे कुठलेही दुमत नाही. आजच्या दिवसापुरतं एवढंच. सर्वांना रामकृष्ण हरी. आजच्या आपल्या व्हिडिओचं टायटल होतं ही वेळ पण निघून जाईल, ही वेळ पण निघून जाईल. रामकृष्ण हरी.